मागील 3 दिवसांपासून पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे पालघरमधील जे जनजीवन आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। दुसऱ्या बाजूला विद्युत वाहिन्या ज्या आहेत त्या सर्रासपणे तुटल्याचं पाहायला मिळते। आपण बघू शकतो की मी सध्या पालघरच्या पूर्व भागात आहे आणि या भागात ज्या मुख्य विद्युत वाहिन्या आहेत त्या तुटून पडलेल्या आहेत। जे पोल आहेत ते एक कोलमडून पडलेत आणि त्याच्यामुळे मागील 48 तासांपासून पालघर जिल्ह्याच्या शेकडो गावांमधील जो वीज पुरवठा आहे तो पूर्णपणे खंडित झालेला आहे। लाखो वीज ग्राहक जे आहेत ते सध्या 48 तासांपासून अंधारात आहेत। मोठ्या प्रमाणावर गैरसोय जी आहे ती नागरिकांची या भागामध्ये झालेली पाहायला मिळते। एकूणच पावसाळ्याच्या आधीच या ठिकाणी विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम महावितरणकडून हाती घेण्यात येत होतं, मात्र यावर्षी जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनी बंद पुकारला होता, काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यामुळे या विद्युत वाहिन्यांचं काम जे आहे ते करण्यात आल्याने त्याचा फटका जो आहे तो वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर बसलेला पाहायला मिळतोय। साधारणतः आपण शहरी भाग सोडला वसई विरारचा तर जो पालघरचा ग्रामीण भाग आहे ज्यामध्ये 7 ते 8 तालुके आहेत, या सर्व तालुक्यांमध्ये हीच सध्या परिस्थिती पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा जो आहे तो 48 तासांपेक्षाही जास्त कालावधी उलटून ही खंडित झालेला आहे आणि त्याच्यामुळे वीज ग्राहक कुठेतरी अंधारात आहेत। एकूणच वीज बिल जी अमाप येतात त्याच्या मुळे कुठेतरी जी वीज पुरवठा आहे तो पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी देखील आता ग्रामस्थांकडून केली जाऊ लागली आहे। न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर।